आणि मागासवर्गीयांमध्ये जी मागासलेली लोक आहेत ज्यांना या सगळ्या गोष्टीचा लाभ आजपर्यंत मिळालेला नाहीये आणि यांना वंचित त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं की ज्या ठिकाणी यांना पुढे आणण्यासाठी एक प्रयत्न त्या ठिकाणी असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा सुप्रीम कोर्टाचा निकाल या ठिकाणी झाला. आमदार साहेब, राज्यात केंद्रात आपलं सरकार आहे, आपल्या पक्षाचं सरकार आहे, मग एवढा वेळ का लागतो बरं या आरक्षण उपवर्गीकरणाचा निकाल देण्यासाठी? मला लक्षात घ्या, एक तर हा अमित गोष्टीचा मोर्चा नाही आहे म्हणून मी या ठिकाणी आमचे सगळे नेते बोलत होते. पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज, पिंपरी चिंचवड शहर मादिगा समाज, पिंपरी चिंचवड शहर वाल्मिकी समाज आणि वडार समाज असा एकत्र मोर्चा आहे. त्यामुळे ती हेडलाईन पण तुमची तीच असली पाहिजे की आज हे चारही समाज एकत्र मोर्चा काढणार आहे. आता आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी बोलले तरी तुमचं जो प्रश्नाचं उत्तर आहे मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून उत्तर देतो की जे सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024ला जे प्रेडिक्ट दिलं त्या प्रेडिक्टनुसार प्रत्येक राज्याने निर्णय घ्यायचा आणि राज्याने निर्णय घेत असताना त्या ठिकाणी कमिटी स्थापन करायची, त्या कमिटीने अभ्यास करायचा आणि मग वर्गीकरण जाहीर करायचं. त्याप्रमाणे अनंत बदल समिती या सरकारने जाहीर केली. अनंत बदल समितीने जो अभ्यास केला तो सबमिट केला आणि सबमिशन नंतर जे काही त्याच्यावर ऑब्जेक्शन्स आले त्या ऑब्जेक्शन स्टडी करून त्याच्यावर रिव्ह्यू देऊन मग जाहीर करायचं. अशा पद्धतीनं जी प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया चालू आहे आणि ती प्रक्रिया माझ्या मते आता अंतिम टप्प्यात आहे आणि आमची पूर्ण खात्री आहे की हे सरकार येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर जाहीर करेल. कारण संविधानापेक्षा मोठं कोणीच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तुम्ही तातडीनं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राज्यामध्ये जाहीर करा ही आमची मागणी. आज हे सगळे समाज एकत्र या ठिकाणी आले, उत्स्फूर्तपणे आले आणि त्यांनी ठरवलं की मोर्चा करायचा आहे. माझ्याकडे आले, आम्ही सगळ्यांनी ठरवलं तेव्हा इथेही मोर्चा झाला पाहिजे आणि यात कुठल्याही कुणाचे आम्हाला ओढायचं नाही, कुणाचं ओरडून घ्यायचं नाही. जे काही हक्क असेल जे सुप्रीम कोर्टाने सांगितले ते लवकरात लवकर ही आमची मागणी. सरकारने मागणी त्यासाठी लवकरच नाही झालं तर लवकरच मुंबई बंदची पण आम्ही देणार आहोत. सर्व समाज त्या ठिकाणी मुंबई बंदसाठी लवकरच एकत्र येईल. पण पिंपरी चिंचवडचा जो मोर्चा आहे तो खऱ्या अर्थाने समाज एकत्र आल्यामुळे ऐतिहासिक मोर्चा